वय आहे आणि पोटाचा घेर खूप वाढलाय, तर तो कमी कसा करायचा? कारण की तो टाइम आपला पिरियड जायचा असतो, त्याच्यामुळे आपलं पोट खूप वाढलेलं असतं. मोस्टली सर्व लेडीजचा हा प्रॉब्लेम असतो. पण ते जर कंट्रोल मध्ये नाही केलं तर दुसऱ्या बिमाऱ्या पण चालू होतील. आणि किती विचित्र दिसतं, साडीवर चांगलं दिसत नाही, ड्रेसवर चांगलं दिसत नाही, आणि ह्या वयामध्ये आपल्याला सुंदर दिसायला खूप आवडतं. मग काय करायचं, घरात राहून तुम्ही काय अशा एक्सरसाइज करायच्यात. ज्या 40+ वय आहे तुमचं, तर तुम्ही ह्या आरामात करू शकता. तुमचा पोटाचा घेर आरामात कमी करू शकता. तर काय करायचंय, तर पहिले तर लाईक करून घ्या व्हिडिओला, आणि चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल सबस्क्राईब करून घ्या. कारण की मी माझ्या चॅनलवरती असे छान छान वेगवेगळे योगासन घेऊन येत असते, जेणेकरून तुम्हाला नक्की त्याचा फायदा पण होतो, आणि खूप सोप्या पद्धतीने सांगायचा दाखवायचा प्रयत्न करत असते की तुम्हाला खूप जास्त फायदा झाला पाहिजे याच्यासाठी. तर तुम्ही सबस्क्राईब केले तर तुम्हाला रोजचे नोटिफिकेशन पण येणार आणि करायला पण तुम्हाला सोपं जाणार. तर आता करायचं काय, आपल्याला नॉर्मल दाखवते, जास्त हार्ड दाखवतच नाहीये. अशी बसलेली आहे ना, इथेच या पोझिशन मध्ये पहिले साईडचा फॅट, कंबर आणि पोट सगळ्या एक्सरसाइज तुम्हाला इथे जाणार आहेत आज, आणि हाच पोस्चर तुमचा कमी होणार आहे. सिंपल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 या पोझिशन मध्ये जायचं, आणि इथे हा जो पाय आहे ना, याला उचलायचं, थोडंसं या पोझिशन मध्ये न्यायचं, पूर्ण पोटाला आणि कमरेला फील देतो आपण. आता या पोझिशन मध्ये जायचं आणि होल्ड 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलॅक्स. दुसऱ्या पायाला सेम पोझिशन करूया. स्टार्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स. आता इथे या पोझिशन मध्ये यायचं आणि साईडला पायाला न्यायचं अँड ट्विस्ट. आता याच्याने कमरेला देखील फील येतो, पोटावरती देखील दाब येतं आणि मांड्यांवरती देखील. खूप छान आपलं इथे पोटाचा घेर कमी होतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. या पोझिशन मधून हाताची मुठ्ठी करायची अँड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. फुल पोटावरती, खालच्या बुलटकलेल्या पोटावरती प्रेशर येते. आता त्याच्यानंतर काय करायचं, तर इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स करायचं. या पोझिशन मध्ये जायचं. इथे ब्रीदिंग करून हाताला वरती न्यायचं आणि ब्रीद आउट खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड होल्ड करायचं या पोझिशन मध्ये. पूर्ण बॉडीला खेचून ठेवायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता रिलॅक्स करायचं. हळूनी हाताला खाली आणायचं, हाताला मागे लॉक करायचं आणि उजवा पाय उचलायचा किंवा डावा पाय उचलायचा, ब्रीदिंग करत या पोझिशन मध्ये. हलकसं पायाला आपल्याला वरती न्यायचं, इतकं फक्त आपल्या जमिनीपासून आपला पाय हितभर अंतरावरती असेल, आणि होल्ड. पूर्ण पोटावरती प्रेशर येते. 1 2 3 4 5 6 7
8 9 10 रिलॅक्स करायचं. दुसऱ्या पायाला सेम पोझिशन, या पोझिशनला दाखवते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मी 10 10 किंवा 20चे जरी राऊंड घेतले तर तुम्हाला एक एक राऊंड 40चा घ्यायचाच आहे. आणि हे योगासन शक्यतो सकाळी खाली पोटाने केले तर तुम्हाला जास्त फायदा भेटणार आहे तुमच्या पोटासाठी. वेळ नाहीये तर जेवण झाल्यावरती 2 तासांनी किंवा जेवणाच्या अगोदरती 2 तासांनी तुम्ही केव्हाही करू शकता. आता त्याच्यानंतर ह्या पोझिशन मध्ये यायचं हळूच. जर तुम्हाला हात असे ठेवता येत असतील तर बेस्ट आहे, नसेल तर असं मागे. जर पाय हेवी असतील तर असं उचलायचं. आता यातले तिन्ही तुम्हाला जे पण योग्य वाटतं ते तुम्ही करायचे. 1 2 3 4 5. ही पद्धत जर वापरली तर पोटावरती जास्त प्रेशर येतं. 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि रिलॅक्स करायचं. आता या पोझिशन मध्ये यायचं आपल्याला आणि पायाला क्रॉस मध्ये न्यायचं. कसं तर असं. 1 तुम्ही पाहिजे तर जमिनीवर टच नाही करायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता ह्या पोझिशन मध्ये करून झालं पायाच्या, म्हणजे पायाला आपण जमिनीवरती ठेवलं होतं. नेक्स्ट काय करायचं या पोझिशन मध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे तर पायाचे आपलं मुवमेंट आहेत. मग इथे पोटावरती कसं प्रेशर येतं तर खालच्या पोटावरती खूप जास्त प्रेशर येतं ह्या मुवमेंटनी. आता वापस तुम्हाला ही पोझिशन करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. प्रत्येक आसन 2-2 वेळेस झालं पाहिजे. आणि 40-40चा सुरुवातीला राऊंड घ्यायचा आणि नंतर याची व्हेरिएशन वाढवत जायची. आजपासून सुरू करताय तर 30चा किंवा 40चा राऊंड घ्यायचा. 2-2 करायचे. याच्यानंतर 2-4 दिवसाच्या नंतर बॉडी पेन होतोय, नॉर्मल आहे. पोटाचं असं कळ मारून येते किंवा पोट दुखायला लागतंय, नॉर्मल आहे. 2-4 दिवसानंतर तुमची बॉडी हलकी होत जाणार आणि मग तुम्हाला जर पीसीओचा प्रॉब्लेम असेल तो पण सॉल्व्ह होणार आहे. अजून काय हेल्थ इश्यू असतील ते पण तुमचे सॉल्व्ह होणार आहेत आणि तुम्हाला खूप हलकं वाटायला चालू होणार आहे. जर स्वतःला 10 मिनिटं दिलं सकाळी तर गॅरंटीने सांगते 40 नंतर देखील आपण फिट्ट दिसणार आहोत आणि दिसायचंच आहे. हे आपल्या माइंडला फिट्ट करून ठेवायचंय की मला तर माझं पोट कमी करायचंच आहे. तर घरी बसून देखील आपण ह्या गोष्टी करू शकतो. चांगला आहार घ्यायचा. ऑफिसला जाणार आहेत काय प्रॉब्लेम नाहीये. सकाळी 10 मिनिटं द्यायला, 24 घंट्यातून स्वतःला 10 मिनिटं देत नाही आपण, मग काय फायदा आपल्या आयुष्याचा, आहे की नाही. तर द्यायलाच पाहिजे आणि स्वतःकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे. डाएट घ्यायचा, चांगला घरातलं जेवण खायचं आणि चांगलं पाणी पिणं, चांगलं झोप घेणं आणि स्ट्रेस घ्यायचा नाही. कितीही म्हटलं तर स्ट्रेस येतो आपल्याला, चिडचिड होते आपली. तर थोडंसं मेडिटेशन करायचं, अनुलोम विलोम करा, कपालभाती करा, या गोष्टी फॉलो करा. छान वाटणार, फ्रेश वाटणार, घर बसल्या वजन कमी होत राहणार. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. कामाचा पण आहे, लाईक करायला विसरू नका. स्क्रीनवरती नंबर दिसत आहे. तर ऑनलाईन बॅचेस आहेत माझ्या, फक्त लेडीज साठी आहेत. छान रिझल्ट आहे सर्व बॅचेस मध्ये, तुम्हाला पण भेटू शकतो. तर हा व्हिडिओ वरती लाईक पण करा आणि आवश्यकता असेल ऑनलाईन बॅचेसची तर कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा. तर भेटूया परत छानशा व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.